विषय कसा गावागावचं कारण म्हणजे आमच्या गणेश लग्न आता ओळख घेऊया. तुम्ही बघूनच बोलता. नमस्कार मंडळींनो. तर तुम्ही विचार करत असाल की आता खूप मालवणी कसं बोलतात. तर मी आज माझ्या गावात कोकणात आणि कोकणात येऊचं विषय असो की भावाचं लग्नाचा. तर गावात जाऊच्या आधी मी इले आधी आत्तेक पण घेऊन जाऊचा. मग आत्तेकडे गेल्यावर मी आत्ते माझ्या पाहुणचार केला नाही असं होणार नाही. तर आज आत्ते माझ्यासाठी एक स्पेशल पदार्थ कोकणातला स्पेशल पदार्थ केलेला तो तुमका दाखवते 2 मिनिटं थांबा. तर बघू शकता तुम्ही ते आमचे काका, मम्मीला दाखवणार. ते माझ्या आत्या आणि हे चालू आहे. कमेंटमध्ये सांगा नक्की काय आहे. शेवई आमच्याकडे शेवया म्हणतात. तांदळाचं शेवया प्रत्येकाकडे वेगवेगळे नाव आहे का. आमच्याकडे शेवया म्हणतात. हे माझा भाव, त्याला लागतात थंडी. येत असतात. तयार करून झालंय. मग घालूया आणि खाऊया. यांना 2-3 घाला ना आता. आपण बसले खाऊ. हा व्यवस्थित छान झालंय. मस्त मस्त. हा गोडा भाऊ अजून टाक. एकदम मस्त मस्त कडक झाला. मस्त आलं का ते. मस्त झाला. मी काय चांगला सांगू. आत्ते मला कंटाळली. 7-8 खाल्लाय. पोट भरला आता. जरा आराम करतोय. मस्त झोपडी मारताय. आराम करूया. नंतर मग घराकडे नेऊया. आत्ते घे तोपर्यंत मस्त आराम करून झालो. आणि आता आम्ही निघालो आता आम्ही. आत्तेचे बॅगा मॉप झाल्यात. आत्ते विचार करता बसायचा का गाडीवर. सगळ्यात टेन्शनमध्ये. ओमकार आमचं जास्त टेन्शनमध्ये त्यात. काका जरा मदत करतात. शाळा तिथे एक तालुका लागतो आम्हाला कणकवली. कणकवली तालुका बघून घ्या. डेव्हलपमेंट मस्त झाली इथं. समोर जे बघता तुम्ही ते कणकवली बस स्थानक समोर दिसतं तुम्हाला. पेट्रोल पंप आलो होतो. पेट्रोल भरूया. त्याला इथे उतरवलं होतं मी. आता पुढे पण पोहोचला आमच्या गावात. गाव दाखवलं परत. समोर तुम्हाला जे घर दिसतंय तेच लग्न करा. नवरदेव बाहेर जा मंडप टाकलेला हे समोर दिसत आमचं घर. कवाडे म्हणतात सगळे. काय टाकलेलं कवाडे म्हणतात. आधी आता पाटल्याला लावूया आपण. पाटल्याला म्हणजे घराच्या पाठची बाजू. घराच्या पाठची बाजू माझी. माझी आऊस जरा बाजू हेच लागते गाडी. आपण म्हणणार लावता कोणता
विषय कसा गावागावचा कारण म्हणजे आमच्या गणेशाचं लग्नाचा तर मंडप बिड्डा डकाटक सजवलेला गाल्यावर खडी एकदम 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 कसं वाटतं तुम्हाला लग्न करून लग्न आज होतं अजून. पण आतून मनात इच्छा कशी वाटते म्हणजे एकदम थोडीशी भीती भीती मनात आणि आनंद पण आहे का? आनंद पण आहे एकदम. तर आतमध्ये बघूया आपण काय काय चाललंय तयारी आतमध्ये आता बघूया आणि नुकतीच बेधडक एक भेट आमचे भाव प्रणय शेठ वाडेकर नाही वाडेकर चल, देवळात गेलो चला, चला, जाऊया. लग्नाची तयारी म्हणजे जेवणाची तयारी चालू ना जेवणाची ना जेवणाची तयारी चालू काय भेटला म्हणजे तयारी चालू आहे लग्नाची सगळे जण बसले खोबरा किसत गाके होय. नको करू नाव सांगायचे तुमची बायका येईल नक्की सांगा मग. आता इकडे येता का? तुमच्या बायकांना पाठवून ठेवू नवरदेवाचे वडील लिहिले आहेत. या ए, इकडे ये घे इकडे इकडे काय कार्यक्रम असेल काय हा कार्यक्रम काय आहे नक्की सांगतो मुलग्याचं लग्न आहे काय करतो या काय हा? या काय हे चालला आता वाटप करतायत तू काय करता घेऊन चालला मी हळद पिंजर घालते हा. तीन देव दत्तात्रय चौथी अनुसया माता अनिल भटकरांचे नाव घेते लक्ष्मी कांता तू काय म्हणतो का? अरे हे. तू घे कोणा काकी घेता आधी वरून जरा चौसर बाकीचे घेऊन दे लक्षात नको या. लक्षात येऊन दे लक्षात कोणाला पाहिजे हे राजू टेम्पल विचारायची बायको आई. राजूची बायको दारूची तुळ तिला आतले फळफळ पण आधी होते आई संदेश रावांची नाही. छान 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 अजून एक भाव आमचं हे आमचे काका काका हे पंकज शेठ वाडेकर तू कशा मध्ये मध्ये येतो का बस बस दलित हे चाललं होय आता दिलाय बघ यजमानी निघाले आंघोळी कशासाठी पुण्यावरचे नाता होणार आहे हा बर मग ते निघाले आंघोळी काय करतो याबद्दल माहिती सांगा काय चालला सांगा तर अरे मांडव कुर्ताव उद्या मग नवरी येते बायको का हो का माहिती सांगा आज आपल्या या कोणेवाडीमध्ये गणेश राजाराम मेस्त्री यांचा उद्या लग्न आहे. त्यानिमित्त आज या घरी नवरी मुलगी इथे उतरणार आहे. आम्ही आज ज्या नवरी मुलगी उतरणार त्या घराचा इथे आपण मांडव कुडत आहोत आणि त्यानिमित्त ही वाडीतली सर्व मंडळी इथे मांडव कुडण्यासाठी जमा झालेली आहे. धन्यवाद. नवरदेव आमच्या घरात त्यांचा केळवा ना आमच्याकडे अचानक भयानक घातलेला आमच्या औषधी ना केळवा ना ओळून घेऊया घे ओळून घे घरी जरा मेकअप चालू आहे अजून हा बरोबर फोटो नाही काढत त्यांनी व्हिडिओ चालू तीन डेट झाल्या किती तीन झाला झाला अरे बाबा बावी उमेदवार सुरुवात करा तुम्ही पंडक दे हळदीची गडबड चालू आहे मांडव ठेव. मांडव ठेवा.
आणता चल तुला आणता सांग माहिती तुला आणता डेकोरेशन करता आमची आवाज मदत करतात ते नीट कर रे बाबा गाठी ताज्या बडग्याची गाठी मधी काय हळदीची वाटी मधी काय हळदीची वाटी आई हळद लावा थोडी मला जायचे बाहेर हळदीचा उल्हास भारी हळदीचा उल्हास भारी आयच्या पाजानी येती आयच्या पाजानी येती नवरा हळद चढवीती नवरा हळद चढवीती आई हळद लाव थोडी आई हळद लाव थोडी हे आमचे सगळं काठी मंडळी हे काठी हे काठी हे आजी आवसा हे आजी आवसा पुण्यवसनाची लवकर लेट होता जागा लवकर लिहा चालू आहे पुण्यवसनाची लगेच तयारी अंघोळ केला की लगेच पुण्यवसने बसणार मी पण हळदीचा कार्यक्रम झालो आणि आता पुण्यवसनाचा कार्यक्रम चालू आहे. काका काकी मागे उभे राहिलेले आहेत. कोपरात ते बडजे बसतात सांगतात बाकी इकडे सगळे मंडळी बसलेली त्यानंतर जेवणाची तयारी थोडा जेवायचा नंतर मग डान्स करायचा पुण्यवचन झाला आणि आता लग्न जेवणाची सगळेजण जेवणात बसले सगळेजण जेवणाची तयारी जेवण वाढतात असं काका नुसते पळतं फक्त काय हो तू पहिला काय बसलं जोक नसतो अजून कोण नवीन बसला हे कानाच पण सगळे बसलेले जेवणात सगळ्यांना का वाढ रे काय म्हणते बस बस तुझं काय बसत नाही हे काय वाढू वाढपी असते वाढपी असते हम खाते असते फिर खूप भूक लागली बंड्या आणि मी
सुरुवात करूया साधा सुरुवात करूया आपण डाळ भात ही कसली भाजी आहे रे हरभऱ्याची ना डाळ वाटण मंडळी तुम्ही बघूनच पॉट बरा काका आमचं जेवण झाला आता अजून काका महत्वाचं नाव नवरदेव महत्वाचं नवरदेव 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 जेवण झाला हाय त्याचा काय नाही यो काय काय काम होतो काय माहिती बसलो ना आमच्यासोबत इकडे बसले आला झाला कोण भरला सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर सगळे शेवटला बसलेली आहेत पंगत शेवटची पंगत नाचून नाचून दमलो आम्ही आता आता काय करू ते सांगा आता झोपूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता इथंच थांबूया आपण आपला पुढचा ब्लॉग आपण फक्त लग्नासाठी करूया, बाकीचा पुढचं तुम्हाला उद्या दाखवूया. जेव घ्या मंडळी बाय बाय. नाही तर उद्या पण व्हिडिओ